या व्हिडिओमध्ये तुम्हाला वडी बनवण्याचं अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे। पाणी किती आणि बेसन किती घ्यायचं हेही सांगणार आहे। तसंच वडी कशी परफेक्ट बनवायची आणि वडी किती वेळ शिजवायची जेणेकरून ती जास्त कडक पण होणार नाही आणि पातळही होणार नाही, ही महत्त्वाची ट्रिकही सांगणार आहे। त्यानंतर रशी कशी बनवायची हे पण बघणार आहे आपण, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात। तर आपण पाटवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया पहिल्यांदा। त्यासाठी मी 1 कप बेसन घेतले आहे। त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणारी मिरच्या, इथं मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहे। लसूण, जिरे, ओवा, मीठ आणि आपल्याला वरून स्प्रेड करण्यासाठी लागणारे किसलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि पांढरे तीळ, आणि परत आपल्याला परतवण्यासाठी थोडीशी हळद आणि हिंग घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण याचं वाटण तयार करून घेऊ, मिरचीचं आणि लसणाचं। त्यात जिरे आणि ओवा पण टाकू। मिरची, लसूण, जिरे आणि ओवा। ओव्याने खूप छान चव लागते। आता याला आबडधोबड वाटून घेऊ। हे बघा, मिरची लसूण वाटून घेतलेला आहे, त्यात जिरे आणि ओवा पण टाकला होता। आता आपण हे बेसन पीठ मिक्स करून घेऊ। त्यासाठी मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, हे चाळून घेतलेलं आहे। 1 कप बेसनसाठी आपल्याला 1.5 कप पाणी लागणार आहे, ते थोडं थोडं टाकून आता हे मिक्स करून घेऊ। हे असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं, यात एक पण गुठळी नाही राहिली पाहिजे। हे बघा, हे एकदम छान आता मिक्स झालेलं आहे, त्यात एक पण गुठळी राहिलेली नाही। आता ते मीठ टाकून घेऊ। मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, ते मिक्स करून घेऊ चांगलं। तर आता आपल्याला ह्या थापवडीसाठी बेसन तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईत तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालेलं आहे। त्यात आपण हे वाटलेलं मिरची, लसूण, जिरा, ओवा हे चांगलं तळून घेऊ। त्यात आता हळद आणि हिंग टाकून घेऊ। आता मिरची छान तळलेली आहे। आता त्यात हे बेसनचं मिश्रण घालून घेऊ। तर थोडं थोडं करून हलवत चालायचं। आता याला कमी गॅसवर मी असंच कंटिन्यू हलवत आहे। आता ते घट्ट होईल। हे बघा, असं सारखं हलवत राहायचं। स्टार्टिंगला तुम्ही थोडा मोठा गॅस ठेवला तरी चालेल, पण जेव्हा ते थोडंसं घट्ट होतं ना, त्यावेळेस परत गॅस थोडा कमी करायचा। हे बघा, आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे, आता सारखं हलवत राहू। बघा, आता हे कढईला सोडायला लागलेलं आहे, याचा अर्थ आता हे झालेलं आहे। गॅस बंद करू। तुम्ही जर खूप वेळ त्याला असंच कंटिन्यूस हलवत राहिले गॅस चालू ठेवून, तर ते खूप घट्ट होईल आणि आपल्या वड्या व्यवस्थित होणार नाही, म्हणून आता हे मी बंद केलेलं आहे। आता एका ताटाला मी तेल लावून घेतलं होतं, त्यावर आपण आता हे बेसन टाकून घेऊ। हे बघा, आता मी गरम गरम काढून घेतलेलं आहे आणि आपण गरम गरमच हे पसरून घेऊ। आणि ते जर थोडं थंड होऊन दिलं तर ते घट्ट होतं आणि मग पसरलं जात नाही, म्हणून आता हे मी गरम गरमच पसरून घेत आहे। आता जर आपल्याला उलटणीने व्यवस्थित पसरत नाही, म्हणून मी पाण्याचा थोडासा ओला हात घेऊन पसरून घेत आहे। असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे चटके पण बसत नाही आणि हे पण पसरलं जातं। हे बघा, मी हे थोडंसं पातळ असतानाच काढलं होतं, तर आपलं किती व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे। हेच जर तुम्ही बेसन खूप वेळ ठेवलं तर ते असं घट्ट होतं आणि पसरलं जात नाही, कारण आता हे थंड झालं आणखीन घट्ट होणार आहे, मग आपल्या वड्या पण छान निघतात। आता त्यावर थोडेसे सफेद तीळ टाकून घेऊ।
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घेऊ. आणि किसलेलं खोबरं. हे बघा आता आपलं बेसन किती छान सेट झालेलं आहे. आणि त्यावर मी तीळ, कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस पण पसरून घेतलेला आहे. आता याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवू. आत्ता आपण रस्सा बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते. 2 मोठे कांदे घेतले आहे बारीक कट करून. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं, 2 मिरच्या, लसूण पाकळ्या 7-8 आणि थोडीशी कोथिंबीर ही दांड्यासहित घेतलेली आहे. आता खोबरं लाल होईपर्यंत भाजून घेऊ आणि कांदा पण एकदम लाल होईपर्यंत भाजून घेऊ. हे बघा आता खोबरं भाजून घेऊ. हे बघा आता खोबरं भाजलेलं आहे, ते काढून घेऊ. कांदा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेऊ. त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे मिरची आणि लसूण पण टाकू. हे बघा आता कांदा भाजलेला आहे, तो थोडासाच लाल होऊन दिलेला आहे. आता तो काढून घेऊ. हे बघा आता हे कांदा, खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊ. हे बघा आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि एकदम बारीक करून घेतलेला आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं तेल घेतलं आहे. त्यात आपण हे मसाले टाकून घेऊ. त्यात मी टाकत आहे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट. आता याला थोडंसं परतून देऊ. तेल हे एकदम कमी गरम आहे आणि त्यात एकदम थोडंसंच असं त्याला बुडबुड्या व्यवस्थित परतून द्यायचं, नाही तर मग ते जळून जातात. हे बघा आता मसाले छान भाजले आहे. त्यात आता वाटलेला मसाला टाकून घेऊ. आणि हा मसाला आता तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता हा मसाला परतेपर्यंत मी ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, हे गरम करून घेऊ आपल्याला रस्सीत ओतण्यासाठी. पाण्याची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. हे बघा मसाला थोडासा परतलेला आहे. आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी ते 1.5 चमचा टाकत आहे. आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. हे बघा मसाल्याला साईडनं तेल सुटायला लागलेलं आहे. आता मसाला परतून झालेला आहे. आता मी ते पाणी गरम केलं होतं ते त्यात ओतून घेऊ. हे बघा आता आपण एवढं पातळ ठेवलेलं आहे. रस्सी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची, कारण आपण त्यात वड्या टाकणार आहे. त्यानंतर मी परत त्याच्यात अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं. आता याला एक उकळी काढून घेऊ. आता इथं रस्सीला उकळी येते तोपर्यंत आपण आता ह्या वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत, त्या कट करून घेऊ. तर त्यासाठी असं मधोमध कट करून घ्यायच्या.
हे बघा मी पहिल्यांदा असे आडवे सरळ काप घातलेले आहेत. आता थोडेसे असे तिरके घालणार आहे. त्याने आपल्या वड्यांचा शेप छान येतो. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.